नमस्कार, मी ज्योती फणसे. जेम विशेषमध्ये तुमचं स्वागत. 2000 रुपयांच्या नोटमध्ये चिप असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. नोटेच्या मंगळयानामधल्या भागातून ब्लेडच्या सहाय्याने चिप बाहेर काढली जात असल्याचं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलंय. पण हा व्हिडिओ कितपत खरा आहे? खरंच नोटेमध्ये मायक्रोचिप आहे का? याच मायक्रोचिपमुळे नोटा पकडल्या जात आहेत का? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील आणि म्हणूनच या व्हिडिओचा रियालिटी चेक करण्याचा आम्ही ठरवलंय. 2000 रुपयांची कोरी करकरीत नोट, पण आता या नोटेला ब्लेडनं कापण्यात येणार आहे. या नोटेत असं काय दडलंय की ही नोट ब्लेडनं कापण्यात येणार आहे? असं काय आहे या नोटेमध्ये जे शोधण्यासाठी चक्क कोरी करकरीत नोट कापली जाते? नोटेचा असा कोणता भाग आहे ज्यात काहीतरी दडलंय? नोटेत जिथे मंगळयानाचं चित्र आहे तिथे असं काय आहे जे शोधलं जात आहे? 2000 रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटेचा 4 मिनिटांचा हा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओत असा दावा करण्यात आलाय की 2000 रुपयांच्या नोटेमध्ये चिप आहे. 2000 ची नवी नोट ब्लेडनं कापून त्यातनं चिप बाहेर पडत असल्याचं या 4 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसात कोट्यवधींच्या नवीन नोटा पकडण्यात येत आहेत. त्यात 2000 रुपयांच्या नोटा मिळत आहेत. छापे घालून नोटा पकडण्याचं आणि जप्त करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. त्यामुळे नोटेमध्ये सूक्ष्म चिप असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आणि आता तर नोटेमध्ये सूक्ष्म चिप असल्याचा व्हिडिओच व्हायरल झालाय. पण हा व्हिडिओ खरा आहे की डॉक्टर्ड आहे? खरंच 2000 रुपयांच्या नोटेमध्ये चिप आहे की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोटा पकडण्यात येत आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत, पण त्याआधी आपण हा व्हिडिओ नीट पाहूयात. 4 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये चिप शोधण्यासाठी नोटेचा नेमका कोणता भाग कापायचा याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलंय. नोटेच्या मागच्या बाजूला मंगळयानाच्या चित्राजवळ ब्लेडनं या व्हिडिओमध्ये काप देण्यात येतो. ब्लेडनं काप दिल्यानंतर बोटानं त्या ठिकाणी घासलं जातं, जिथून चिप बाहेर पडत असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यानंतर पुन्हा ब्लेडनं काप देत नोटेचा काही भाग वर उचलला जातो. त्यानंतर नोटेचा वर उचललेला भाग अलगदपणे बाजूला काढला जातो. मग दिसतो नोटेतल्या पांढऱ्या रंगाचा चमकणारा भाग. हा भाग आता कॅमेऱ्यासमोर जास्तीत जास्त वेळा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. या भागात काहीतरी दडलंय, काहीतरी आहे असं भासवलं जातं. 3 मिनिटं 21 सेकंदांनी पांढऱ्या भागावर चमकणारी ही वस्तू सूक्ष्म चिप असल्याचं भासवण्यात येतं. अशी मायक्रोचिप ज्यामुळे नोटांचं ठिकाण आयकर विभागाला समजतं. अशी मायक्रोचिप ज्यामुळे नोटा मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात येत आहेत. अशी मायक्रोचिप ज्यामुळे नोटांचं लोकेशन ट्रॅक होतंय. अशी मायक्रोचिप जी डोळ्यांनी दिसत नाही. आणि अशी मायक्रोचिप जी मानवी केसाच्या 50व्या भागासमान असते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची सत्यता तपासण्याचा प्रयत्न जय महाराष्ट्रनं केला. आम्ही हा व्हिडिओ वारंवार पाहिला तेव्हा आमच्या समोर एक धक्कादायक वास्तव आलं. हा व्हिडिओ पाहताना एका महत्त्वाच्या ठिकाणी कट असल्याचं आम्हाला लक्षात आलं. हा व्हिडिओ डॉक्टर्ड अर्थात एडिट केला असल्याचं आम्ही विश्वासानं सांगू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा जो व्हिडिओमध्ये चिप असल्याचा आवाज दाखवला जातोय तो खोटा असल्याचं आमच्या लक्षात आलं. हा आवाज व्हिडिओमध्ये नंतर टाकण्यात आलाय. आपण 2000 रुपयांची नोट जेव्हा हाताळतो तेव्हा अशा प्रकारचा आवाज येत नाही. त्यामुळे व्हिडिओमध्ये जो आवाज आहे तो खोटा आहे. यापुढे जाऊन जेव्हा आम्ही हा व्हिडिओ पुन्हा पाहिला तेव्हा आमच्या लक्षात आलं की 2 मिनिटं 26 सेकंदांनंतर या व्हिडिओमध्ये एक छोटासा कट देण्यात आलाय.
विश्वास बसत नसेल तर तुम्हीच हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ या ठिकाणी कट झालाय. हा व्हिडिओ 2 मिनिटं 26 सेकंदांनंतर कट झालाय. तो जाणून बुजून कट करण्यात आलाय. आता आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला स्लो मोशन मध्ये दाखवतो. तुम्हीही पाहू शकता की कशा प्रकारे या व्हिडिओमध्ये कट देण्यात आलाय. हा व्हिडिओ कट करण्यात आलाय याचा आणखी एक पुरावा म्हणजे व्हिडिओमध्ये जे बोट दिसतंय त्याची जागाही बदलली आहे. 2 फ्रेममध्ये तुम्ही हे अगदी नीट पाहू शकता की व्हिडिओमध्ये बोटांची जागा बदलली आहे. यावरनं हे सिद्ध होतं की हा व्हिडिओ एडिटेड आहे. या व्हिडिओमध्ये जी चिप सदृश वस्तू दाखवण्यात आली आहे ती नंतर या नोटेमध्ये टाकण्यात आलेली आहे. या सगळ्यावरनं हे सहज लक्षात येतं की 2000 रुपयांच्या नोटेमध्ये चिप असल्याचा हा व्हिडिओ खोटा आहे. चिप असल्याचा दावा फोल ठरलाय. अशी कोणतीही चिप नोटेमध्ये काम करूच शकत नाही. जर नोटेमध्ये चिप लावली तर ती खूप छोटी असावी लागेल. कदाचित अशी चिप सिग्नलही पकडणार नाही. याशिवाय इतक्या साऱ्या नोटांमध्ये चिप लावणं सोपं काम नाहीये. नोट अब आप देखोगे तो उसमें ऐसी कोई टेक्नोलॉजी नहीं है, चिप चॉप टेक्नोलॉजी नहीं है, क्योंकि जो टेक्नोलॉजी यूज़ होती है जैसा स्विस सिक्योरिटी के मामले में बहुत आगे है. वहाँ का $10 अगर आप यूज़ करोगे तो वो सिक्योर नोट्स है. तो वो टेक्नोलॉजी इंडिया में अभी नहीं है. वर्ल्ड की सबसे फेमस टेक्नोलॉजी स्विस है, जो करेंसी का नाम है फ्रैंक. जो 100 फ्रैंक्स होते हैं, $100, वहाँ की करेंसी का नाम है फ्रैंक. वो सिक्योरिटी के मामले में बहुत आगे है. ऐसा है, तो वो इंडिया में वो टेक्नोलॉजी यूज़ नहीं किया है. जैसा हम लोग अभी बहुत सारी जगह पे चर्चा में आ रही है कि उसमें चिप है करके, लेकिन उसमें चिप ऑलरेडी नहीं है, क्योंकि अपनी गवर्नमेंट जो है इतना सिक्योरिटी में पैसा खर्चा नहीं कर पाएगी. 2000 ची एक नोट छापण्यासाठी सरकारला सध्या 3 रुपये 17 पैशांचा खर्च येतो. मात्र नोटेत चिप लावायची झाल्यास हा खर्च 50 रुपयांहून जास्त असेल, जो सरकारला परवडणारा नसेल. त्यामुळे नोटेमध्ये सूक्ष्म चिप असलेला हा व्हिडिओ खोटा आहे. 2000 रुपयांच्या नोटेमध्ये कोणतीही चिप नाहीये. असं जरी असलं तरी 2000 रुपयांच्या नोटेमध्ये पावडर चिप तंत्रज्ञान असल्याचा दावा काही जाणकारांनी केलाय. आपण घरात वापरतो त्या टाल्कम पावडर मधील अगदी एका सूक्ष्म कणा एवढी रासायनिक पावडर नोटेमध्ये असते. त्यामुळे RFD तंत्रानुसार नोटेचा ठावठिकाणा लागू शकतो असं जाणकारांचं मत आहे. ठीक आहे, चिप नाही आहे, परंतु ते चिपचं परत मिनिएचर आहे आणि ते इतकं लहान आहे की आपण तोंडाला वगैरे लावायला जी टाल्कम पावडर वापरतो ना, त्या टाल्कम पावडरच्या एका कणा एवढी ती चिप आहे, तो कण आहे आणि त्यातून सिग्नल उचलला जातो. सुरुवातीला 2005 साली जपानमधल्या एका प्रदर्शनात ही चिप वापरली गेली. म्हणजे तिकीट एंट्रन्सचं जे तिकीट छापलं होतं, प्रवेशाचं जे तिकीट होतं, त्यामध्ये ही ती चिप होती. आणि जवळजवळ 2 लाख लोक आले होते त्या टेक्नॉलॉजिकल तांत्रिक एक्झिबिशनला. जपानमधली प्रदर्शनं खूप मोठी असतात, जपान आणि जर्मनी. तर एकही माणूस बोगस तिकीट घेऊन किंवा बिना तिकीट आतमध्ये जाऊ शकला नाही. याचं कारण ती चिप आयडेंटिफाय करत होती जाणाऱ्या माणसाकडे व्हॅलिड डॉक्युमेंट आहे की नाही. त्याचप्रमाणे हे तंत्रज्ञान हे खोटे, जे पायरसी म्हणतात, डुप्लिकेट प्रॉडक्ट शोधण्यासाठी डेव्हलप करण्यात आलं. आणि आता नोटेमध्ये हा त्याचा जो उपयोग आहे ते जेव्हा ते रिफाईंड अगदी जे झालेलं आहे, म्यूल चिप त्यांची जी आलेली आहे, त्या म्यूल चिपमध्ये हे तंत्रज्ञान खूप प्रगत झालेलं आहे. काही तज्ज्ञांच्या मतानुसार बँकिंग सॉफ्टवेअरच्या मदतीनं आयकर विभाग नोटांचा ट्रॅक ठेवतोय. 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा करण्यापूर्वीच बँकांच्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले असावेत. तसंच नव्या नोटांच्या सिरीजविषयी अपग्रेडेड सॉफ्टवेअरमध्ये परिपूर्ण माहिती असावी आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर नोटा जप्ती होते, असंही काही तज्ज्ञांचं मत आहे. कि इनकम टैक्स और बैंकर्स जो है ये एक दूसरे के कोलैबोरेशंस में चल रही है. किसके अकाउंट्स में कैसे पैसे शो हो रहे हैं वो देखा जा रहा है यहाँ पे. तो ये दोनों के कोलैबोरेशंस में इनकम टैक्स रेट्स अलग अलग जगह पे छापेमारी कर रही है. 2000 रुपयांची नोट चलनात आल्यापासून या नोटेविषयी वेगवेगळे तर्क मांडले गेले.
नोटेमध्ये चिप आहे, नोटा जमिनीत 120 मीटरच्या अंतरावर गाडून ठेवल्या तरी त्याचा पत्ता सरकारला लागू शकतो, अशा अनेक अफवांचं पीक आलं. आता तर नोटेमध्ये चक्क चिप असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. म्हणूनच आम्ही या सगळ्या अफवांची पडताळणी करायचं ठरवलं आणि नोटेमध्ये कोणतीही चिप नसल्याचं आम्हाला पडताळणीत लक्षात आलं. त्यामुळे यापुढे तुम्ही सोशल नेटवर्किंग साईट्सवर असा कोणताही व्हिडिओ पाहिलात तर त्यावर विश्वास ठेवू नका, कारण 2000 रुपयांच्या नोटेमध्ये कोणत्याही प्रकारची चिप नाहीये. काळा पैसा न बाळगण्याचं आणि नवीन नोटांसंबंधी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन जय महाराष्ट्र तुम्हाला करतंय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहिलं की 2000च्या नोटेमध्ये जे चिप असलेला व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल झालाय तो खोटा आहे, एडिटेड आहे. कोणतीही चिप नवीन नोटांमध्ये नाहीये. आयकर विभाग आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयानंही याबाबत आधीच स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे जय महाराष्ट्र तुम्हाला वारंवार आवाहन करतंय की तुम्ही काळा पैसा बाळगू नका आणि नवीन नोटांसंबंधी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. आणि यासह आपल्या या स्पेशल जेएम विशेषमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.